आदल्या दिवशी माझ्या दारात लिंबू मिरच्या आणि अंगाऱ्याच्या पुढे येऊन पडल्या। आम्ही दादांना काय विचारतो की दादा पिराची वाडीमध्ये इकडच्या गमगेमध्ये मुरगुडमध्ये एखाद्या माणसाने छोटं घर बांधलं 50-60 लाखाचं तर तो सुरक्षेसाठी 5-10 हजार रुपयाचा सीसीटीव्ही कॅमेरा लावतो। तुम्ही सांगता की मी छत्रपती शाहू महाराजांच्या जनगणनेच्या 4थ्या पिढीच्या रक्ताचा वारसदार आहे। जर कागल मधला कुठला पठ्ठ्या तुमच्या दारात लिंबू मिरच्या आणि अंगाऱ्याच्या पुड्या टाकायला आला असला आणि तसं तुमचं मत असलं तर नागाळा पार्क मध्ये तुमच्या बंगल्याच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। तुम्ही 23 तारखेचं फुटेज काढा आणि कोण कागल मधला बहादर तुमच्या दारात लिंबू मिरच्या आणि अंगाऱ्याच्या पुड्या टाकायला आला होता ते सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आणून द्या किंवा एसपी कार्यालयात तक्रार करा। अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून समरजित घाटगेंच्या पाठीमागे उभी राहील, पण दादा तक्रार करणार नाहीत। कारण 2019ला अशीच एक थाप त्यांनी मारली। काय थाप मारली 2019ला की त्यांच्या आईला धमकीचा कॉल आला होता। एसपींकडे तक्रार झाली, कॉल लिस्ट चेक झाली आणि एसपी असं म्हणाले की समरजित दादांच्या आईला कुठलाही धमकीचा कॉल आला नव्हता। म्हणजे स्वतःच्या आईला धमकीचा खोटा कॉल आलाय। इथपासून सुरू झालेलं राजकारण आता लिंबू मिरच्या आणि अंगाऱ्याच्या पुड्यापर्यंत आले। त्यानंतर राजे काय म्हणाले की दादा असं म्हणाले की लिंबू मिरच्या आणि अंगाऱ्याच्या पुड्या टाकून मुश्रीफांनी हे सिद्ध केले मी पुरोगामी नाही। अरे हसन मुश्रीफ नावाचा लोकनेता पुरोगामी आहे का नाही हे कळायला आम्हाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही। कारण अल्पसंख्याक समाजात जन्माला येऊन सुद्धा 750 मंदिरं बांधणारा महाराष्ट्राच्या राजकारणातला हा पहिला धर्मनिरपेक्ष आणि सहिष्णू नेता आहे असं माझं स्वतःचं मत आहे। वारी संदर्भात साहेबांचं काम मी तुम्हाला सांगायची गरज नाही। ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाच्या वाटपापासून कीर्तन सोहळे घेण्यापासून ते कीर्तन परिषद भरवण्यापर्यंत यंदाच्या आषाढी वारीला माझा वारकरी पावसात भिजत कसा जाईल हा संवेदनशील प्रश्न साहेबांना पडला। साहेबांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं 25,000 रेनकोटचं वाटप केलं। मग आमचे वारकरी ते रेनकोट घालून पंढरपूरच्या वारीला गेले। दर रिंगण सोहळ्याला साहेब उपस्थित राहतात। हिंदूंची 750 मंदिरं अल्पसंख्याक समाजात जन्माला येऊन सुद्धा साहेबांनी उभारली। अल्पसंख्याक समाजात जन्माला येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकत्रित पुतळे महाराष्ट्राच्या इतिहासात तुम्हाला कुठेही एकत्रित सापडणार नाहीत। ते पुतळे गैबी चौकात उभे केले। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला। सरसेनापती संताजीराव घोरपडेंचा पुतळा आणि ऐतिहासिक स्मारक उभं केलं। परवा बोलताना त्यांचे वारसदार असं म्हणाले की भारताच्या पंतप्रधानांना सुद्धा एवढं देखणं स्मारक उभं करता आलं नसतं, एवढं देखणं स्मारक हसन मुश्रीफांनी उभं केलेलं आहे। अरे आम्हाला तुम्ही पुरोगामीपणाच्या गप्पा सांगू नका। तुम्ही काय सांगता की मी छत्रपती शाहू महाराजांच्या जनघराण्याच्या 4थ्या पिढीच्या रक्ताचा वारसदार आहे। अरे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी 1902ला दलितांना 50% नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, त्यांना वेदोक्ताचा अधिकार दिला, वडर समाजाला जमीन दिली, धनगर समाजाला जमीन दिली, रामोशी समाजाला जमीन दिली आणि दिलेली जमीन छत्रपती शाहू महाराजांनी परत कधी मागितली नाही। ती जमीन सरळ त्या दलित कुटुंबांच्या नावावर केली। त्या शाहू महाराजांचा वारसा सांगता आणि सिडनेली मधल्या 11 कुटुंबियांची 5.5 एकर दलितांची जमीन हिसकावून घेता आणि तुम्ही सांगता की मुश्रीफ साहेब पुरोगामी नाहीत। ते 11 कुटुंब जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा साहेबांनी उपोषण स्थळी भेट दिली आणि साहेब असं म्हणाले जर समरजित घाटगे 5.5 एकर जमीन त्या दलितांना द्यायला तयार नसतील तर हा हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं 5.5 एकर जमीन त्या दलितांना स्वतः खरेदी करून देईल। म्हणजे एका बाजूला दलितांच्या जमिनी गेलेल्या आहेत तर त्या जमिनी मी खरेदी करून देईन असं सांगणारा एक भूमिपुत्र मला मतदान करा म्हणून या विधानसभेच्या रिंगणात आहे आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांनी पिराजीराव महाराजांच्या नावावर केलेली जमीन, पिराजीराव महाराजांकडून बाळ महाराजांकडे आलेली जमीन, बाळ महाराजांकडून विक्रमसिंह राजांकडे आलेली जमीन, विक्रमसिंह राजांकडून तुमच्याकडे आली, तुम्ही नोटीस न करता आईसाहेबांच्या नावावर केली। सीए म्हणून तुम्ही एवढे हुशार आहात की भविष्यात चौकशी होईल म्हणून बहिणीच्या नावाने त्या 5.5 एकरचं बक्षीस पत्र दिलं। म्हणजे दलितांच्या जमिनी हिसकावून घेता, दलितांना रस्त्यावर आणता आणि तुम्ही आम्हाला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगता, हे इथं चालणार नाही। कारण ही भूमी संघर्षाची भूमी आहे। या भूमीमध्ये कधी द्वेषाचं राजकारण चाललं नाही, या भूमीमध्ये कधी तिरस्काराचं राजकारण चाललं नाही। या भूमीमध्ये स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे असतील, लोकनेते सदाशिवराव मंडलिक असतील, संजय बाबा घाटगे असतील, यांनी कधीही निवडणुकीमध्ये जातीचा आधार घेतला नाही। आज जाणीवपूर्वक सोशल मीडियावर 18 ते 25 वयोगटातील तरुणांची माती भडकवली जात आहेत आणि जातीपातीचं राजकारण केलं जात आहे। जातीपातीचं राजकारण या मतदारसंघात टिकणार नाही। कारण या मतदारसंघामध्ये लोकनेते स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेबांनी फुले शाहू आंबेडकरांचा एक अस्सल पुरोगामी विचार देऊन ठेवलाय आणि तो विचार या मातीनं अद्यापही विसरला नाही। त्यामुळे जातीपातीचा आधार
आधार घेऊन कागल तालुक्याच्या निवडणुका होत नाहीत। एकदा त्यांनी मला विचारली माझी जात, मी म्हणालो काय सांगू 2 पाय 2 हात। ते म्हणाले 2 पाय 2 हात माकडांनाही असतात। मी म्हणालो तसे आकार तर लाकडांनाही असतात। ते म्हणाले अरे असं टाळून कसं चालेल। मी म्हणालो जात धर्म पाळून कसं चालेल। ते म्हणाले जात कळल्याशिवाय जागा मिळत नाही स्वर्गात। मी म्हणालो काय सांगू 2 पाय 2 हात। ज्या माणसांचे 2 पाय आणि 2 हात असतात ती माणसं जातीपातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन, भेदाच्या पलीकडे जाऊन विचार करत असतात। साहेबांकडे ग्रामविकास खातं आलं, ग्रामपंचायतीमध्ये एखाद्या गावात सत्ता नसली आणि तिथून ठराव आला तरी साहेब निधी द्यायचे। आमचे कार्यकर्ते म्हणायचे की साहेब त्या ग्रामपंचायतीमध्ये आमची सत्ता नाही तरी सुद्धा तुम्ही निधी का देता। साहेब असं म्हणायचे 100 रुपये अर्थसंकल्पामध्ये जेव्हा तरतूद होते तेव्हा 28 रुपये ग्रामविकास खात्याला मिळतात। परमेश्वरानं मला एवढी मोठी तिजोरी दिली असेल तर तो माझा समर्थक आहे का विरोधक आहे याचा विचार करण्याची ही वेळ नाही, तर परमेश्वरानं मला 28% बजेट खर्च करण्याची संधी दिली। ती संधी सामान्य माणसाच्या हितासाठी मला वापरली पाहिजे। म्हणजे पक्षीय अभिनिवेशाच्या पलीकडे जाऊन अजातशत्रू वृत्तीनं सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी साहेब सातत्याने काम करतात। साहेबांच्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो। साहेबांच्या मातोश्रीचं निधन झालं होतं आणि त्याच दरम्यान पिराचेवाडीचा एक कार्यकर्ता आपल्या आईला घेऊन मुंबईला गेला होता। डॉक्टर म्हणाले तुमच्या आईला आम्ही ऍडमिट करून घेऊ शकणार नाही। त्या कार्यकर्त्यांनी साहेबांना फोन केलं। स्वतःच्या आईचं निधन झालेलं असताना सुद्धा साहेबांनी फोन उचलला, त्याची अडचण जाणून घेतली, मुंबईला डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या आईला ऍडमिट करून घ्या, तिच्यावर उपचार करा। म्हणजे माझी आई गेलेली आहेच, मला मातृशोक झालेला आहेच, पण दुसऱ्याची आई जाऊ नये, दुसऱ्याच्या वाट्याला अनाथ पण येऊ नये। म्हणजे आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा, तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा असा विचार करणारा मातृवत्सल हृदयाचा श्रावणबाळ एका बाजूला आहे आणि आईला धमकीचा खोटा कॉल आला होता म्हणून मत मागणारं गोंडस बाळ दुसऱ्या बाजूला आहे। तर विचार करावा लागेल, तुलना करावी लागेल। जोवर या मतदारसंघामध्ये उमेदवारांची तुलना होणार नाही तोवर मुश्रीफांनी केलेलं काम आणि समरजित घाटगे जे काम करतायत ते काम आपल्याला समजणार नाही। शाश्वत विकासाच्या या निव्वळ पोकळ गप्पा आहेत, या गप्पांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही। ते काय सांगतायत 25 वर्ष मुश्रीफ साहेब आमदार आहेत, 19 साडे 19 वर्ष मंत्री आहेत। मुश्रीफ साहेब जेव्हा जेव्हा पेशंट त्यांच्याकडे जातो तेव्हा तेव्हा ते पुण्याला पाठवतात, मुंबईला पाठवतात। 25 वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांना कागलमध्ये एक दवाखाना का सुरू करता आला नाही। मी समरजित दादांना अतिशय नम्रपणे सांगतो, दादा आमच्याकडे जेव्हा जेव्हा खाती आली त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही क्रांती केली। आमच्याकडे दुग्ध विकास खातं आलं, आम्ही महाराष्ट्रात धवल क्रांती आली। आमच्याकडे विधी न्याय खातं आलं, आम्ही आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतले। साहेबांकडे कामगार खातं आलं, आज बांधकाम कामगारांच्या भांडी सेट वाटपापासून शिष्यवृत्तीपर्यंत ज्या ज्या योजना आहेत ती साहेबांचीच देणगी आहे। साहेबांकडे ग्रामविकास खातं आलं, या मतदारसंघामध्ये 3400 कोटी रुपये देऊन रस्त्याचं जाळं साहेबांनी निर्माण केलं। तुम्ही सांगता 25 वर्षात साहेबांनी एक दवाखाना का सुरू केला नाही। 16 महिने साहेबांकडे वैद्यकीय खातं आलं। मुरगुडला 50 बेडचं हॉस्पिटल आहे, उत्तूरला 100 बेडचं हॉस्पिटलचं उद्घाटन झालं, कागलला 100 बेडचं हॉस्पिटलचं उद्घाटन आहे, मौजे सांगावला 400 कोटीच्या 100 बेडचं उद्घाटन आहे, शेंडा पार्क मध्ये 1100 बेडचं हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा जे जे खातं आमच्याकडे आलं त्या खात्याच्या माध्यमातून आम्ही आता एवढे मोठे दवाखाने सुरू केले। बरं तुम्ही कागलची तुम्हाला एवढीच काळजी होती तर तुम्ही कागलचे जागीरदार आहात, कागलचे संस्थानिक आहात, शाहू महाराजांची हजारो एकर जमीन तुमच्या नावावर आहे। तुम्हाला का वाटलं नाही की 100 एकर जमीन विकावी आणि कागलच्या जनतेसाठी एखादा दवाखाना सुरू करावा। त्यामुळे साहेबांनी केलेलं कामच शाश्वत आहे की आता विरोधकांना येत्या काळामध्ये सांगावं लागेल। मला कधी कधी लोक विचारतात की मुश्रीफ साहेबांचा पराभव कधी होईल, मुश्रीफ साहेब कधी पराभूत होतील। प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची आजी एकदा म्हणाली की जग कधी बुडणार आहे मला माहिती आहे। प्राचार्य शिवाजीराव भोसले आजीजवळ गेले आणि आजीला म्हणाले अगं आजी जग कधी बुडणार आहे तुला माहिती असेल आणि नेमकी तारीख माहिती असेल आणि ती तारीख परीक्षेच्या आधी येणार असेल तर आत्ताच सांग, म्हणजे आम्ही अभ्यासाच्या नादाला लागत नाही। आजी म्हणाली हे बघ शिवाजी, ज्या दिवशी एका जागी थांबलेली, दमलेली, थकलेली, आळस करणारी मुंगी तुला दिसेल त्याच दिवशी हे जग बुडेल। मुश्रीफ साहेबांचा पराभव कधी होईल? एका जागी बसलेले, दमलेले, थकलेले, आळस करणारे, काम न करणारे मुश्रीफ साहेब दिसतील तेव्हा साहेबांचा पराभव होईल। पहाटे 5 ला उठून रात्री 12 पर्यंत जनतेच्या सेवेत जोवर साहेब आहेत तोवर कागल तालुक्याच्या 7 बाऱ्यावरून हसन मियालाल मुश्रीफ नावाचा आमदाराचं पान तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाडता येणार नाही। त्यामुळे येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबा। साहेब 6व्यांदा विधानसभेत जात आहेत, 1 लाख मताच्या फरकाने विजयाचा षटकार स्टेडियमच्या एवढ्या लांब मारा की 5 वर्षे विरोधकांना बॉल सापडला नसला पाहिजे। त्यामुळे 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी 6व्यांदा साहेबांना विधानसभेत पाठवा एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।